त्यांचा गनिमी कावा काय तो त्यांच्यावरच उलटेल. लोकसभेला आपण बघितलं, लोक विसरलेले नाहीत. मला वाटते सुजय विखेंच्या सभेत जयश्रीताईंच्या बद्दल काय बोललं गेलं हे त्यांनी जर कामकाज चालणार आहे येत्या काही आता या निवडणुकीच्या कोल्हापूर जिल्ह्याचं सीट वाटप जवळजवळ 100% आता पूर्ण झालेलं आहे. महायुतीचं अजून व्हायचं आहे. परंतु महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, शिवसेना असू दे, आम्ही एकत्रितपणे जाऊन आमचा स्ट्राईक रेट हा मॅक्झिमम कसा असेल हा आमचा प्रयत्न असणार आहे. 29 तारखेला शक्ती प्रदर्शनानं फॉर्म भरतो आहे. त्यावेळी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे स्थानिक आम्ही सगळेजण एकत्रितपणे त्या ठिकाणी फॉर्म भरू. आणि पुढच्या मला वाटतं आता दिवाळीमुळं थोडं 1-2-3 दिवस सगळीकडेच शिथिलता असणार आहे. आणि 4 तारखेनंतर खऱ्या अर्थानं प्रचार सुरू होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. खरं तर उत्तरचा तिढा जो आहे तो सुटलेला आहे. उमेदवारी जाहीर झालेली आहे. कशा पद्धतीने उत्तरसाठी सर्व अनेकदा राजकारणामध्ये चर्चा होते की सामान्य माणसाला उमेदवारी कधी मिळणार, आणि म्हणून पहिल्यांदा आपण एक सामान्य कार्यकर्ता जो महानगरपालिकेमध्ये 10-15 वर्ष नगरसेवक आहे, महापौर म्हणून काम केलेलं आहे, अशा एका कार्यकर्त्याला तिथं संधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. इच्छुकांची संख्या कोल्हापूर शहरामध्ये प्रचंड होती. विद्यमान आमदार जयश्रीताईंनी देखील मोठं मन दाखवलं आणि सांगितलं की आपण जो निर्णय घ्याल तो मान्य आहे. आणि पक्षश्रेष्ठीने एक तरुण कार्यकर्ता म्हणून, राष्ट्र सेवा दलापासून काम करणारा एक धडपडणारा कार्यकर्ता म्हणून राजू लाटकरांची आम्ही निवड केलेली आहे. खरं तर विरोधामध्ये राजेश क्षीरसागर यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. दोघांची मनधरणी करण्यात कुठेतरी मुख्यमंत्री मला वाटतं अजून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली का नाही मला माहीत नाही. अधिकृत जाहीर झाली असेल तर शेवटी लढाई होईल आता. आणि सामान्य माणूस, जनतेतला माणूस म्हणजे मोटरसायकलवर न जाणारा आमदार या ठिकाणी हे उद्याचा कोल्हापूर शहरातून निवडून यावा अशी लोकांची अपेक्षा असेल आणि त्याला लोक प्रतिसाद देतील असं मला. राजेश क्षीरसागर यांनी टीका केली की एका महिलेचा काँग्रेसने अपमान केलाय. विद्यमान आमदाराला सीट द्यायचं असताना देखील त्यांनी दुसऱ्याला सीट दिली आणि त्यांचं मला वाटते सुजय विखेंच्या सभेत जयश्रीताईंच्या बद्दल काय बोललं गेलं हे त्यांनी जरा ऐकावं. आणि म्हणून त्यांना आता सगळं आठवा लागले, परंतु त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे लोक काय करतायत ह्याचा विचार त्यांनी केला पाहिजे. ठीक आहे, ते राजकीय टीका करत राहतील, परंतु शेवटी कोल्हापूर शहराला एक विकासात्मक चेहरा देण्याची आमची भूमिका असते. बंडखोरांचं आव्हान असणार आहे, कारण आता इचलकरंजीतून कारंडे गट आणि आता जांभळे गट पुन्हा सक्रिय होते. त्यांनी उमेदवारी मागितली. ही बंडखोरी कशी रोखणार आहे जिल्ह्यात? नाही, मदन कारंडेंना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झालेली आहे. आता तिथं काँग्रेसचे जे इच्छुक होते त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे, त्यांना समजावून सांगितलेलं आहे. कारण की शेवटी महाविकास आघाडीमध्ये सीट वाटप हा कळीचा मुद्दा असतो. आणि एकूणच तिन्ही पक्षामध्ये आता आमच्या वाट्याला काही सीट आलेत, राष्ट्रवादी वाटेला काही सीट आलेत, शिवसेनेला काय आलेले आहेत. आणि म्हणून आता समापचारानंच या निवडणुका आम्हाला लढवावं लागतील. राधानगरीमध्ये देखील के.पी. पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने ए.वाय. पाटील नाराज आहेत. त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय आताच काही वेळापूर्वी घेतला. त्यांची समजूत काढण्याचा माझा प्रयत्न आहे की अपक्षपणे त्यांनी लढू नये ही आमची अपेक्षा असणार आहे. कारण की मधल्या काळात लोकसभेला ते आमच्याबरोबर आले होते आणि म्हणून त्यांनाही माझं आव्हान असणार आहे की कृपा करून याचा फेरविचार करावा आणि महाविकास आघाडी म्हणून राहावं, जेणेकरून पुढच्या काळामध्ये नक्कीच त्यांना त्यांचा मान सन्मान ठेवता येईल. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी महायुतीचे वैयक्तिकरित्या निर्णय तो घेतलेला आहे. कारण की गोकुळमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या गटाचे संचालक तिथं आहेत. मुश्रीफ साहेबांना मानणारे ते त्यांचं काम त्या ठिकाणी करणार, विनय कोरेंना मानणारे ते त्यांचं काम करणार आहेत, आणि म्हणून आम्हाला मानणारे ते आमचं काम करतील. त्यामुळे वैयक्तिक तो डिसिजन आहे, संस्थेचा आणि त्याचा काही संबंध नाही. राज्यातील जागा वाटपावरून राहुल गांधी नाराज असल्याच्या बातम्या आहेत. नाही, तसं काही नाही आहे. शेवटी सोशल इंजिनिअरिंग झालं पाहिजे आणि सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे ही भावना त्यांची आहे आणि ती काय चुकीची आहे असं म्हणता येणार नाही. भाजप नेते बावनकुळे यांनी एक विधान केले की गनिमी कावाने खेळ करणार आणि राज्यातली हुकमी एकटे पाडणार. आता त्यांचा गनिमी कावा काय तो त्यांच्यावरच उलटेल. लोकसभेला आपण बघितलं, लोक विसरलेले नाहीत
की बदलापूरमध्ये मुलीवर झालेला अत्याचार हे विसरलेले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये पडला ते हे विसरलेले नाहीत. सोयाबीनला काय भाव मिळाला आहे ते विसरलेले नाही आहेत. महागाई किती वाढलेली आहे हे लोक विसरलेले नाहीत. आणि म्हणून मला वाटतं आता महाराष्ट्रातली जनता गनिमी काव्यानं भाजपचा कार्यक्रम करेल. साहेब, सतेज पाटलांचं निवडणुकीचं रणनीती म्हटलं की एक स्लोगन असतं कुठलंही, आमचं ठरलं झालं, जनतेने ठरवलं झालं. या निवडणुकीत काय ही असणार आहे? निवडणूक मी वारंवार सांगतोय, ही निवडणूक विश्वासार्हतेवर यावरची असणार आहे. कारण की मागच्या 5 वर्षामध्ये या राज्यातल्या जनतेचा विश्वासघात झालेला आहे. आणि ही निवडणूक पुढच्या भविष्यकाळातल्या विश्वासधारक राजकारणासाठी असणार आहे. आणि तो विश्वास विकास आघाडी म्हणून आम्ही जनतेला देण्याचा प्रयत्न करणार. सतेज पाटील म्हटलं की प्लॅनिंग निवडणुकीचं करेक्ट नाही, तसं काही नाही. नाही, कशा प्रकारे प्लॅनिंग नाही, आमचं नियोजन आम्ही करतच असतो. कार्यकर्ते त्यामध्ये ताकदीनं सहभाग होत असतं. माझं एकट्याचं काय नसतं. शेवटी कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे, कार्यकर्त्यांचं बळ आहे, ते या सगळ्यामध्ये जीव लावून त्या ठिकाणी उतरतात. आणि आता दिवाळीनंतर आपल्याला कोल्हापूरमधलं वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूचं दिसेल. देवेंद्र फडणवीस यांनी एक आवाहन केलंय, विरोधकांनी एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट सांगावा ज्याच्यावरती निवडून येतील. कुठं देवेंद्र फडणवीस यांनी आज एक प्रतिक्रिया दिली. यादी काढली तर त्यांच्या लक्षात येईल की किती कामं काँग्रेस राष्ट्रवादीनं त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि मला वाटतं देवेंद्र फडणवीसांची टीका मग अजितदादांच्यावर पण असणार, एकनाथ शिंदेच्या, ते आमच्यावर होते ना 2.5 वर्ष, त्यामुळे त्यांना पण ती लागू होईल ना टीका. त्यामुळं आमच्या काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही केली. आता राजीव गांधी जीवनदायी योजना जी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं आपण पुढं त्याचं नामकरण केलं, ती योजना काँग्रेसच्या काळामध्ये त्या ठिकाणी झाली. आज मेट्रोची संकल्पना, काँग्रेसची सत्ता असताना मेट्रोची संकल्पना त्या ठिकाणी करण्यात आली. नवी मुंबईचा एअरपोर्ट त्याची सुरुवात कुणाच्या काळामध्ये झाली? ती काँग्रेसच्या काळामध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी झाली. आता ते उद्घाटन करतायत. परंतु या सगळ्या गोष्टीची पहिली सुरुवात ही अटल सेतू असेल, ही पहिली सुरुवात काँग्रेसच्या काळामध्ये प्रामुख्यानं झालेली आहे. आणि म्हणून ते बोलायचं म्हणून बोलत असतील कदाचित. ठीक आहे. चल, धन्यवाद.